नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई। तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आलेली आहे बघा। 10 जून तारखेला तुम्हाला एक काम करायचं आहे आणि हे काम जे आहे अतिशय महत्त्वाचं आहे बघा। काय काम करायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्याचबरोबर 10 जूनला करायच्या कामाबद्दल कोणतं परिपत्रक आलेलं आहे आणि हे परिपत्रक कुठून आलेलं आहे, कशाबद्दल आलेलं आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे। तुम्हाला 10 जून 2025 या तारखेला नेमकं काय करायचं आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची सूचना आहे। तर व्हिडिओला स्किप करू नका, संपूर्ण बघा। चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते परिपत्रक बघून घेऊया। तर बघा, हेच ते परिपत्रक आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई आयुक्तालयाकडून हे परिपत्रक आलेलं आहे आणि दिनांक तुम्ही इथं बघू शकता। दिनांक आहे 5/6/2025। तर 5/6/2025 हे जे परिपत्रक आहे हे जारी करण्यात आलेलं आहे आणि प्रति बघा काय कोणाला दिलेलं आहे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी। बघा कोणाच्या प्रति दिलेलं आहे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद सर्व जिल्हा परिषदांना, जे की जिल्हा कार्यक्रम अधिकारी असतात त्यांना, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व, आणि जे नागरी जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांना सुद्धा हे त्यांच्या प्रतिसुद्धा हे पत्र काढण्यात आलेलं आहे। विषय बघा काय आहे, अंगणवाडी केंद्रांमध्ये मासिक ECCE दिवस आयोजित करण्याबाबत। बघा, अंगणवाड्यांमध्ये जे दर महिन्याला मासिक जे ECC डे कार्यक्रम होत असतो त्याबद्दलचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, बघून घ्या। बघा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की या ECCE दिवस साजरा करताना तुम्हाला कोणकोणती कामं करायची आहे हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर इथं बघा काही संदर्भ दिलेले आहेत आणि या संदर्भानुसारच हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। बघा काय आहे विषय, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये पोषण भी पढ़ाई भी सक्षम अंगनवाड़ी व मिशन पोषण 2.0 अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये मासिक ECCE दिवस आयोजित करण्याबाबत केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 1 व 2 नुसार कळवण्यात आले आहे। संदर्भ क्रमांक 3 नुसार अंगणवाडी केंद्रात ECCE दिवस आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे। त्यास अनुसार प्रत्येक अंगणवाडी केंद्रांमध्ये प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला ECCE दिवस आयोजित करण्यात यावा। ECCE दिवसाचे जून महिन्याचे नियोजन व तपशील सोबत जोडण्यात येत आहे। तरी मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी ECCE दिवस आयोजित करून केलेल्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ व अहवाल सोबत जोडलेल्या लिंकमध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी या कार्यालयास सादर करावा। बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांनी अंगणवाडी सेविकांना ECCE दिवस आयोजित करण्यास सहकार्य मार्गदर्शन करावे। तसेच अंगणवाडी केंद्रास भेट देऊन ECCE दिवस कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हावे। बघा, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार तुम्हाला ECCE दिवस साजरा करायचा आहे। प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला हा ECCE दिवस साजरा करावा लागत असतो आणि त्यामध्ये विविध कार्यक्रम घ्यावे लागत असतात आणि त्याचा तपशील जो आहे सोबत जोडलेला आहे। म्हणजे नेमकं तुम्हाला या ECCE दिवस कार्यक्रमाला नेमकं काय काम करायचं आहे, कशा प्रकारे कार्यक्रम करायचा आहे हे सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओज आणि अहवाल सोबत जोडलेल्या लिंकवर अपलोड करून कार्यक्रम अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावा लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका जे असतात, मुख्य सेविकाताई यांचा जे आहे सोबत मिळणार आहे, यांचं जे सहकार्य आहे, मार्गदर्शन आहे हे तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर अंगणवाडी जे मुख्य सेविका आहेत, प्रकल्प अधिकारी आहेत आणि पर्यवेक्षिका आहेत यांनासुद्धा या कार्यक्रमामध्ये स्वतः हजर राहून सहभागी व्हावं लागणार आहे। तर खाली बघा, सोबत एक आहे जून महिन्याचे नियोजन, दुसरा आहे कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ व अहवाल सादर करायची लिंक। तर ही जी लिंक आहे खाली दिलेली, या लिंकवर तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओज आणि अहवाल सादर करावा लागणार आहे। VH नागरगोजे, सहाय्यक आयुक्त प्रशिक्षण, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। बघा, प्रत कार्यालयीन स्तव
श्री मच्छिंद्र सुतार, राज्य वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, रॉकेट लर्निंग। आपणास सूचित करण्यात येते की आपण संकलित संख्यात्मक अहवाल या कार्यक्रमास कळवावा। तर बघा, अशा प्रकारचा हा जो परिपत्रक आहे हा काढण्यात आलेला आहे। आता बघून घेऊया की कामाचं स्वरूप, तुम्हाला काम काय करावं लागणार आहे या कार्यक्रमामध्ये। बघा, आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस ECCE डे, विषय बालकांच्या अभ्यासक्रमाची माहिती आणि पालकांची चर्चा, महिना जून 2025, वेळ आहे 90 मिनिटं, ठिकाण अंगणवाडी केंद्र, पालक बसू शकतील अशी जागा। उद्दिष्ट 1. पालकांना बाल विकासाच्या महत्त्वाच्या क्षेत्रात व उपक्रमांची माहिती होणे। साहित्य व पूर्वतयारी 1 आहे खेडघर, कोपरा, बाहुली घर, गोठा, भाजीचे दुकान, शिंप्यांचे दुकान। 2 आहे हस्तकाम, कोपरा, परिसरातील साहित्य वापरून रचना, रंगकाम, फाडकाम। 3 आहे बोधात्मक कोपरा, पझल, मनोरे, जोडतोड खेळणी। 4 आहे वाचन कोपरा, गोष्टींची पुस्तके, फ्लॅश कार्ड्स, चित्रांची पुस्तके, दर महिन्याला वेगळी पुस्तके ठेवावीत। कोपरा, पझल, मनोरे, जोडतोड खेळणी। नंतर आहे 1 मुक्त खेळासाठी उपरोक्त प्रमाणे साहित्य तयार करून भाषा विकास, वाचन कोपरा, बौद्धिक विकास, बोधात्मक कोपरा, सर्जनशील विकास, हस्तकाम कोपरा, सामाजिक भावनिक विकास, बाहुली घर असे कोपरे मांडून ठेवावे व सत्राची वेळ आणि दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे। 2 आहे उपक्रमाचे प्रात्यक्षिकसाठी आवश्यकतेप्रमाणे खडू, चेंडू, चित्र, डॉमिनो, पझल, होडी बनवण्यासाठीचा कागद, 5-6 पालकांच्या संख्येनुसार। स्वागत, अंगणवाडी सेविकाताईने पालकांचे स्वागत करावे। त्या पालकांना सांगावे की आज अंगणवाडीत मुक्त खेळासाठी विविध कोपरे लावलेले आहेत। पालकांना सर्व कोपरे पाहण्यास सांगून त्यांना आवडेल त्या कोपऱ्यात जाऊन खेळण्यास सांगावे। मुक्त खेळाचा अनुभव, पालकांना काही वेळ आवडलेल्या कोपऱ्यात खेळण्याची संधी द्यावी, त्यामुळे त्यांना बालकांच्या खेळाच्या अनुभवाची प्रत्यक्ष जाणीव होईल। 2 आहे काही विकासाच्या 5 क्षेत्रांची माहिती। काही वेळ मुक्त खेळ खेळल्यानंतर अंगणवाडी सेविकाताईने पालकांना बालक विकासाच्या 5 महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल माहिती द्यावी। सुरुवातीला मुक्त खेळातून सामाजिक भावनिक विकास होतो हे सांगावे। समजावण्यासाठी त्या प्रत्येक क्षेत्राचे वर्णन करताना एक बोट दाखवून उदाहरणे देऊन माहिती सांगावी। उदाहरणार्थ गाणी, गोष्टी, चित्रवाचन यामधून मुलांचा भाषा विकास होतो, याप्रमाणे इतर क्षेत्रांची माहिती सांगावी। आणि शेवटी 5ही बोटे एकत्र करून सांगावे की जसे हाताचा योग्य वापर करण्यासाठी पायाची 5 बोटांची आवश्यकता आहे, तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकास होण्यासाठी बालकांच्या शारीरिक, भाषिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि सर्जनशीलता या 5ही क्षेत्रांचा समतोल विकास होणे गरजेचे आहे। अंगणवाडीत मुले दररोज अशा विविध कृती करतात, त्यामुळे बालकांचा उपक्रमाद्वारे सर्व क्षेत्रांचा विकास होतो। 3 आहे उपक्रमांचे प्रात्यक्षिक। पालकांचे 2 गट करावेत। प्रथम पहिल्या गटाला शारीरिक विकास व भाषा विकासाचे उपक्रम करण्यास सांगावे। त्यानंतर दुसऱ्या गटाला बौद्धिक व सर्जनशीलता विकासाचे उपक्रम करण्यास सांगावे। आवश्यक तेथे अंगणवाडी सेविका यांनी उपक्रम आधी करून दाखवावे किंवा योग्य ते मार्गदर्शन करावे व नंतर मुले व पालकांना करण्यास सांगावे। उदाहरणार्थ शारीरिक विकासासाठी नागमोडी, रेषेवर चालणे, चेंडू फेकणे, झेलणे, भाषिक विकासासाठी चित्रवाचन, गाणी, गोष्टी, बौद्धिक विकासासाठी डॉमिनो, पझल, सर्जनशीलतेसाठी कागदाची होडी बनवणे। वरील उपक्रम उदाहरणादाखल दिलेली आहेत। अंगणवाडीत विविध उपलब्ध साहित्यानुसार जागेनुसार उपक्रमामध्ये बदल करता येईल। समारोप, उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करावे। पालकांसोबत 3-2-1 हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यावा। पालकांना विचारा की आज आपण कोणत्या 3 नवीन गोष्टी शिकलो आहोत, आपण घरी मुलांबरोबर कोणत्या 2 गोष्टी करणार आहात आणि कोणती एक गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार आहात। शेवटी आजच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल व पालकांना धन्यवाद म्हणून आभार मानावे व पुढील बैठकीची तारीख सांगावी। तर अशा प्रकारे तुम्हाला ECCE दिवस साजरा करायचा आहे आणि त्याचा अहवाल, फोटो, व्हिडिओज तुम्हाला आपल्या कार्यालयाला पाठवायचे आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।